संगमनेर तालुक्यातल्या बोटा गटात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दंड थोपटले असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार वैभव पिचड यांनी बोटा गटातील जवळे बाळेश्वर, पिंपळगाव माथा, पोखरी बाळेश्वर, येठेवाडी, कोठे खुर्द, घारगाव, बोटा कुरकुटवाडी या गावांमध्ये प्रचार बैठका घेतल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार वैभव पिचड म्हणाले की बोटा गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील याची मला खात्री आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पठार भागातून फिरत असताना आणि मतदान मागत असताना या ठिकाणी खात्री आहे की आजपर्यंत पठार भागातील रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, या सर्व प्रकरणाची जी काही विजेचे प्रश्न असतील हे सोडवण्याची भूमिका घेऊन आजपर्यंत खऱ्या अर्थाने आदरणीय पिचड साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काम झाले। आजही मुळा नदी ज्यावेळेस आपण पाहतो की ही बारमाही करण्याच्या दृष्टिकोनातून आजही मे महिन्यामध्ये या नदीमध्ये नदीपात्रात जर पाहिलं तर पाणी दिसून येतं। ही केवळ खऱ्या अर्थाने पिंपळगाव खंड धरण झालं आणि पिंपळगाव खंड धरण झाल्यामुळे खऱ्या अर्थाने एक शेतकऱ्याला या ठिकाणी दिलासा भेटला की या नदीला पाणी आल्यानंतर शेतीमध्ये आपण सोनं पिकवू शकतो। हा खात्रीचा निर्धार आलेला आहे आणि निर्धार आल्यानंतर निश्चितपणाने मला या ठिकाणी खात्री वाटते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत या ठिकाणी बबनराव गागरे पाटील असतील, नंदाताई घुले असतील, त्याचबरोबर संतोषराव शेळके असतील, हे तिन्ही उमेदवार या पठार भागातून प्रचंड मतांनी निवडून येतील हीच या ठिकाणी इच्छा नाही तर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस लोकांच्या चेहऱ्यावरती बघतो तर लोकांच्या चेहऱ्यावरती हे जे काय हे स्पष्टपणे जाणवतंय की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी उमेदवारांची विजय हा निश्चित आहे। न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके, एस9 मीडिया, संगमनेर।